प्रदक्षिणा कशी घालायची हे विसरून गेलेलो आहे. आमच्या इथे सांगितलेलं आहे प्रदक्षिणा कशी घालायची. प्रेग्नंट वुमन जिचा 8वा महिना भरलेला आहे आणि 9वा महिना नुकताच लागलेला आहे. तर ती ज्या चालीने चालते त्या चालीने तुम्ही ते मंदिराला प्रदक्षिणा घाला. म्हणजे हे सगळं केल्याच्या नंतर जेव्हा आधी काय येतो की मुखमंडप येतो किंवा नंदी मंडप येतो. त्या नंदीचं दर्शन घ्या. मग त्याच्यानंतर काही पायऱ्या लागतात. ह्या पायऱ्या म्हणजे कशाच्या आहेत? तुमच्यामध्ये घडून आलेल्या बदलांच्या पायऱ्या आहेत. मग तुम्ही जाता सभा मंडपात. सभा मंडपात गेल्यानंतर तुम्हाला इतर देव दिसतात तिथे सभा मंडपामध्ये. पुढे गेल्यानंतर अंतराळ नावाचा एक भाग येतो. जिथे सभा मंडप संपतो आणि गर्भगृह सुरू व्हायच्या आधी अंतराळात काय आहे? काही नाही. तुम्ही निर्विकार निर्विचार झालेले आहात आणि नंतर तुम्ही प्रवेश कुठे करता? गर्भगृहात. गर्भगृह म्हणजे वंब आहे. गर्भाचं गृह आहे ते, जिथे फक्त परमेश्वर आणि भक्त याच्यामध्ये संवाद आहे किंवा आई आणि मुलगा जे बाळ आहे गर्भातलं त्याच्याशी संवाद आहे. आणि तो संवाद कसा आहे? निशब्द आहे. बोलतात का आई आणि मुलगा? आईला बरोबर कळतं बाळाला काय हवंय. वा. आणि जेव्हा तो तिथे जातो, तिथे गेल्याच्या नंतर तो ती गाभाऱ्यातली मूर्ती बघतो. त्याच्या लक्षात येतं, अरे ही तर माझ्यासारखीच आहे. तेच हात आहे, तेच डोळे आहे, तेच नाक, तो सगळे अवयव तेच आहे. म्हणजे सोहम. सोहम म्हणूनच अहम ब्रह्मास्मी.